परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका औषध विक्रेत्याच्या वतीने आता जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्याकडे औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्ष गजूभाऊ दरगड यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला त्यांना आताच माहिती स्टोर या ठिकाणी एक निवेदन सादर केले। त्या संदर्भात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत। आणि हा बंद सामान्य नागरिकाच्या विरोधात नसून या सिस्टीमच्या विरोधात आहे, जी की सिस्टीम डुप्लिकेट भेसळयुक्त औषधं ऑनलाईन पद्धतीच्या मार्गाने जनतेला पोहोचण्याचं काम करत आहे। कोरोनाच्या टाइममध्ये ही जी सिस्टीम साखळी चालू केली होती, ही साखळी आता पूर्णपणे बंद व्हावी या उद्देशाने हा जागतिक भारताच्या लेवलवर संप आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तेव्हा दिनांक 20 मे 2026 रोजी सर्व सहभागी केमिस्ट बांधव एक दिवस आपले दुकान पूर्णपणे बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। तेव्हा सामान्य जनतेने कुठल्याही प्रकारचं घाबरून न जाता, पॅनिक न होता, आपल्याला जे काही औषधाचा साठा लागणार आहे तो आज उद्या आपण आपल्या पद्धतीने घरी आणून ठेवावा। आणि जे काही ICU मधील पेशंट आहेत यांनी देखील कुठल्याही प्रकारचं घाबरून न जाता आपण आपल्या ठिकाणी तालुका जिल्हा रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून सदरील औषध साठा पूर्णपणे उपलब्ध करून देण्याचं आवाहन आमच्या संघटनेच्या मार्फत केलेलं आहे। तेव्हा हा बंद फक्त आणि फक्त मेडिकल चालकासाठी नसून सामान्य जनतेचा प्रॉब्लेम किंवा सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा आळा बसू नये यासाठी हा बंद आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिनांक 20 मे 2026 रोजी बुधवारी देशव्यापी बंद पुकारलेला आहे। हा बंद बेकायदेशीर ऑनलाईन औषधांच्या विक्रीच्या विरोधात असून GSR 817 आणि GSR 220 ह्या ज्या अधिसूचना कोविड काळात काढलेल्या होत्या सरकारने, त्या मागे घेण्यासाठी हा एक आमचा आग्रह आहे की ह्या कोविड काळापुरत्याच अधिसूचना ह्या काढलेल्या होत्या, त्यानंतर त्या कंटिन्यू केल्या जात होत्या, त्यामुळे त्या अधिसूचना परत घ्याव्यात ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। बेकायदेशीर जे ऑनलाईन औषधी विक्री चालू आहे सध्या, तर त्याचे समाजात खूप घातक परिणाम समोर येत आहे। त्यामध्ये विशेष करून नशेची औषधी असेल, गर्भपाताची औषधी असेल, कारण उत्तेजनाची औषधे असेल, ही सर्व एकदम सोप्या पद्धतीने जनतेला मिळत आहेत आणि त्याचे खूप विपरीत परिणाम त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळत आहेत। म्हणून आमचा हा लढा जनतेच्या हितासाठी असून हा सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे। सरकार जे आहे झोपेचं सोंग घेत आहे। झोपलेल्या लोकांना आपण उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला आपण उठू शकत नाही। म्हणून आपल्याला कुठंतरी आमच्या संघटनेनं सरकारला जाग यावी म्हणून हा बंद पुकारलेला आहे 20 तारखेचा। त्यामध्ये आमचा जिंतूर तालुका 100% एकजुटीने बंदमध्ये सहभागी आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चाचं आयोजन देखील केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना माननीय आम्ही त्या ठिकाणी निवेदन सुद्धा देणार आहोत आणि आमच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत। सामान्य नागरिकांना आणि रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना आम्ही आवाहन करतो की 20 मे रोजी आमचा देशव्यापी बंद आहे। तुम्हाला लागणारी अत्यावश्यक औषधे असेल, काही असेल तर अगोदरच खरेदी करून ठेवावी किंवा अत्यावश्यक काय लागले तर ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे आपण संपर्क साधावा, एवढं आम्ही आवाहन करतो। संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी औषध विक्रेत्यांच्या वतीने दिनांक 20 मे रोजी एक दिवसीय औषधी दुकाने बंद करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आता जिंतूर पोलीस स्टेशन असेल आणि आता या ठिकाणी जिंतूर तहसील प्रशासनाला त्यांनी लेखी स्वरूपात कळविलेलं असून येणाऱ्या 20 तारखेला संपूर्ण भारतासोबतच जिंतूर तालुक्यात देखील दिवसभर औषधे विक्रेत्यांचे सर्व दुकाने हे बंद राहणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी जर का घरामध्ये आपला एखादा रुग्ण असेल, अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांनी 2 ते 3 दिवसा अगोदर हे औषधे खरेदी करून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने कोरोना काळात जो नियम लावलेला होता तो नियम आज देखील सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जी औषधाची विक्री होती त्यामुळे या ठिकाणी अनेक रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शासन प्रशासनाने या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्यात यावी, तसेच त्यांच्या इतर देखील विविध मागण्या त्या मागण्या मान्य करावा यासाठी हा एक दिवसीय आंदोलन पुकारणार आहे। त्या अनुषंगाने आता यांच्या या मागणीची कितपत दखल केंद्र व राज्य सरकार घेते हे बघणे महत्त्वाचे ठरेल। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।